यांना समर्पक असा कल दिसतोय. आपण याच्यावरतीच चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आज उपस्थित आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर. भाऊ, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या गेस्ट सेंटरमध्ये आणि झिरो आवरमध्ये. आता तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया नक्कीच ऐकल्या असतील आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने जे अचानक आपलं पाऊल वेगळीकडेच टाकलंय, त्यामुळे सध्या जे काही वादळ आलेलं एक छोटंसं राजकारणामध्ये, त्या अनुषंगाने तुमचं मत काय आहे, तुमचा टेक काय आहे ह्याच्यावर? नाही, मी त्या प्रतिक्रिया मला इथे काय ऐकू आल्या नाहीत. माझा आवाज येतोय तुम्हाला व्यवस्थित? येतोय येतोय येतोय. हा, पण ठीक आहे, प्रतिक्रिया काय मला ऐकू आल्या नाहीत. पण बरं. जनरली जे काय चाललंय ते बघितल्यानंतर हा आपण एक 2019 मध्ये एक नवा आदर्श निर्माण केला. जे काय 2019 मध्ये सरकार बनलं, शरद पवारांचा एक महान प्रयोग होता आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जो सहभाग घेतलेला आहे, त्यानंतर एक आदर्श निर्माण झाला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता भोगायची आहे आणि त्यासाठी विचार, तत्वज्ञान, आपले अनुयायी, आपल्याला मत देणारा मतदार याला लाथाडायला काही हरकत नाही. हा जेव्हा एक आदर्श निर्माण केला जातो तेव्हा त्याचे परिणाम खालचे लोक आपोआप घेतात ना. शाळेचा प्रिन्सिपल जर, प्राचार्य जर आपल्या शाळेच्या कार्यालयाच्या केबिनमध्ये बसून दारू पित असेल तर मुलं काय नारळाचं पाणी प्यायला जाणार नाहीत ना. हे जर आदर्श ठरले, आपण 2.5 वर्ष एक सरकार बघितलं आणि सगळ्या ह्याच्यातून त्याचं कौतुक पण चाललं होतं. 1 नंबरचा मुख्यमंत्री जर ठरला असेल त्या प्रयोगानंतर, तर मग त्यांच्या अनुयायांनी काय करायचं? त्यांच्या अनुयायांनी तेच केलं. एकनाथ शिंदेने काय केलं की तुम्ही जर मुख्यमंत्री होण्यासाठी आम्हाला न विचारता आम्हाला विकून टाकत असाल तर आम्ही पण आम्हाला स्वतःला विकायला काढतो. जे काय सरकार 2022 मध्ये बदललं त्याचा बेसिस तो आहे ज्याची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. आता तो महापालिका, नगरपालिका, तालुका पंचायती, जिल्हा परिषदेपर्यंत परकोलेट झालाय असं मी म्हणेन. कारण साधा सरळ आपण कोणाला तरी आज विकला जातो, खोक्याने विकला जातो. प्रश्न असे की 50 खोके एकदम ओके हे बोललं गेलं. मग अख्खा तबेला जेव्हा 56 आमदारांचा विकला तेव्हा किती खोके घेतले होते हे कोणीतरी विचारलं पाहिजे ना. ते विचारायचं सुद्धा नाही. हा जेव्हा डिबेटचा किंवा विमर्शाचा, चर्चेचा विषय होत नाही तेव्हा हे हळूहळू परकोलेट होत जातं. लोकांना वाटतं हा हे बरोबर आहे, आपणही केलं पाहिजे, आपल्याला जमेल तसं केलं पाहिजे. आणि मग ते आता खाली तळागाळापर्यंत येऊन पोहोचले. या पलीकडे मी त्याला फार मोठं काय घडलंय, आभाळ कोसळलंय असं मी मानत नाही. बर, पण एकंदरीत मग आताचा ही जी घटना घडलेली आहे ते बघता